गांधींची जेव्हा विटंबना केली जाते, सगळ्यात जास्त विटंबना राष्ट्रपिता महात्मा गांधींची होते. बरं, गांधींची जेव्हा विटंबना होते, कोणता धर्म रस्त्यावर येते काय? नाही. आमच्या धर्माच्या महापुरुषावर विटंबना झाली बा, आला एखादा धर्म, एखादी जात रस्त्यावर आली नाही आली. काऊन? तर राष्ट्रपिता महात्मा गांधी हा राष्ट्रीय स्तरावरचा नेता होता, जो यांना जातीमध्ये वाटता आला नाही. यांनी बाबासाहेब आंबेडकरांना जातीमध्ये वाटलं, यांनी शिवाजी महाराजांना जातीमध्ये वाटलं, पण राष्ट्रपिता महात्मा गांधींना जातीमध्ये यांना वाटता आलं नाही. अरे तुम्ही बदनाम करत गेले, पण तो बदनाम झाला नाही. तुम्ही बदनाम करत गेले, पण तो बदनाम झाला नाही. त्याच्या बाजूने रस्त्यावर कुठला धर्मही आला की तुम्ही बदनाम करत गेले, पण तो बदनाम झाला नाही. त्याच्या बाजूने रस्त्यावर कुठला धर्मही आला नाही. त्याचे पुतळे फोडल्या गेले, त्याची मूर्ती जाळल्या गेली, आणि फेसबुक ट्विटर वरती त्याची धिंडही काढल्या गेली, पण तुम्हाला दंगलीसाठी कधीच त्याची जात सापडली नाही. म्हणून गांधीवर कधीच कुठली दंगल घडली नाही. अरे हिरव्या निळ्या भगव्याच्या तो वादातही अडकला नाही. तिरंग्या विना गांधी कधी कुठेच झडकला नाही. जय शिवराय, जय भीमराय असा त्याचा जयघोषही झाला नाही, कारण मतासाठी गांधी कधीच विकता आला नाही. आता गांधी हजारदा मारल्या जाते सर, गांधी आता हजारदा मारल्या जाते, पण कोणी तक्रार करत नाही. अबे 1000 गोडसे झाले तरी गांधी मरत नाही.